उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल आणि भूषण पाटील या दोन्ही उमेदवारांनी मतदान केलेलं आहे। भाजपचे उमेदवार आणि भाजपचे नेते पियुष गोयल यांनीही मतदानाचा हक्क बजावला। सोबतच त्यांच्या विरोधात उभे असणारे काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। जो स्नेह, जो आत्मीयता, जो स्वागत मुझे मिला है एक मुंबईकर होने के नाते, अपने ही लोगों के बीच जाकर वो बहुत ही समाधान का विषय है। तर उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेचा आणि संजय दिना पाटील या दोन्ही उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या ठिकाणी मिहिर कोटेचा हे भाजपचे तर संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार या दोन्ही उमेदवारांनी आज सकाळच्या सुमारास मतदान केंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावला आहे। आज जो प्रतिसाद लोकांचा इकडे दिसतोय, जवळपास सकाळचे 7:15 वाजलेत आणि प्रत्येक बूथवरती 80-100 नागरिक हे मतदान करायला आलेले आहेत। जनताचा मन स्पष्ट आहे, त्यांना आपले लाडके पंतप्रधान मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचंच आहे। जनतेने पहिल्या दिवसापासून आणि गेले अनेक दिवस जे हे सर्व चाललेलं आहे, देशातलं राजकारण असू दे, राज्यातला असू दे, मुंबईतला असू दे, का या मतदारसंघातला असू दे, सर्वांचं प्रेम, आशीर्वाद, विश्वास जनतेचा मिळालेला आहे आणि भरघोस मताने मला मशालीच्या निशाणीवर 3 नंबर बटन दाबून ईशान्य मुंबईचे सर्व जनता चांगल्या भरघोस मताने निवडून देतील याचा विश्वास आहे आणि ईशान्य मुंबईचा खासदार संजय दिना पाटीलच होणार आहे। ही काळ्या दगडावरची रेष आहे।